तर सिंधुदुर्गमधून आता माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सध्या जोडले गेलेले आहे। सुरेश, सिंधुदुर्गातून कोणकोणती नावं समोर येत आहे, कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी? निश्चितच प्रणिता, कोकण जो हा मतदारसंघ आहे याच्यामध्ये बघितलं तर कोकणातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा हा प्रामुख्याने उल्लेख केला जातो आणि इथे बघितलं तर या मतदारसंघात एकूण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचं मोठं वर्चस्व आहे आणि रत्नागिरीत बघितलं तर शिवसेनेचं वर्चस्व आहे। मात्र रायगडचा विचार केला तर सुनील तटकरेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि कोकणात बघितलं तर उदय सामंत आणि नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र एकूण महायुतीच्या ह्या जागा वाटपाच्या प्रक्रियेत बघितलं तर कुठेतरी सुनील तटकरे जे पवार गटाचे नेते आहेत त्यांनी बाजी मारलेली दिसते, कारण अनिल तटकरेंचं नाव हे यामध्ये जवळजवळ अंतिम झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे। खरं पाहिलं तर इथे बघितलं तर शिवसेनेला अधिक जे संख्याबळ आहे ते शिवसेनेचे जादा संख्याबळ होतं, त्यामुळे शिवसेनेकडून सातत्याने साळवींच्या उमेदवारांची मागणी होत होती। मात्र अचानकपणे भरत गोगावले आणि तटकरे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर बघितलं तर पालकमंत्री जो पदाचा जो तिढा होता त्याच्यावर भरत गोगावले यांना तटकरे यांनी ते जे पालकमंत्री पद आहे ते देण्यासंदर्भात ज्या चर्चा आहेत ते झाल्याच्या माहिती आहे। त्यामुळे आपल्याला जय महाराष्ट्राला मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ अनिल तटकरे जे अजितदादा गटांचे पवार गटांचे नेते आहेत त्यांचं नाव हे आमदारकीला उद्याच्या उमेदवारीसाठी निश्चित झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे कोकणात बघितलं तर पुन्हा एकदा जे तटकरे, सामंत आणि राणे यांचंच वर्चस्व इथे